तुझ्या माझ्या संसाराला नात्यातील गोडव्याची कथा. कीर्तीच्या लग्नाला 2-3 वर्ष झालेलं होतं. कीर्ती एका छोट्याशा गावातून आलेली शेतकरी कुटुंबातील मुलगी. किशोर तिला बघायला आलेला पहिलाच मुलगा. त्याचा स्वभाव पाहून तिने त्याला होकार दिला. घरच्यांनाही किशोरचं स्थळ आवडलेलं. दोघांचा थाटामाटात लग्न झालं. कीर्ती छान सुखात नांदत होती. कीर्ती दिसायला खूप सुंदर होती. तिचे काळे कुरळे केस हळूवार उमलणाऱ्या चाफेकळीसारखे, सुंदर नाजूक ओठ, कापणीला आलेल्या गव्हाप्रमाणे सोनेरी वर्ण, कस्तुरी मृगासम काळे नक्षीदार डोळे, कमनीय बांधा आणि कोणालाही भरळ घालेल असं तिचं निखळ मनमोहक सौंदर्य. तशी ती साधीच राहायची, पण सगळे तिच्याकडे बघत असायचे. किशोर स्वतःचा व्यवसाय होता. ते त्याला घरी बसण्यापेक्षा मदत करायला जायचे. तेव्हा येणारे जाणारे आणि शेजारी राहणारे मुले माणसे तिच्याकडे बघत असायचे, पण ती कधीही लक्ष देत नव्हती. ती बिचारी तिच्या कामात दंग असायची. या लोकांच्या नजरा अशाच असतात. आपण दुर्लक्ष केलेलं बरं म्हणून ती कुणाकडे बघत नव्हती. पण जर तिला कुणी काही म्हटलं तर ती त्याला दाखवायचं एवढी तर खंबीर होती. तिचा नवरा किशोर पण खूप समजूतदार आणि त्याचा कीर्तीवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. किशोरला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, पण तोही लक्ष देत नव्हता. लोकांच्या नजरा वाईट आहेत. कुणी बाई सुंदर दिसली की तिला त्रास देणं, वाईट नजरेने बघणं, काही लोकांना अशाही वाईट प्रवृत्ती लोक असतात. किशोर सरळ साध्या विचारांचा माणूस होता. त्यालाही एक बहीण होती, त्यामुळे तो कीर्तीला कधी काही बोलत नव्हता. किशोर आणि कीर्ती आनंदाने राहत होते. खूप छान दिवस जात होते. दोघांचा सुखी संसार चालू असतो. त्याचे आई वडील गावाकडून मुलाला आणि सुनेला भेटायला येतात. तेव्हा तिच्या सासूला कीर्तीविषयी काही गोष्टी कळतात. शेजारच्या बाईने 1च्या 2 सासूला सांगितल्याने तिने कीर्तीला बोलायला सुरुवात केली. तू बाहेर जाऊ नकोस, घरचंच काम करत जा, असं सासूने कीर्तीला सांगितलं. पण तिची काय चूक झाली तिला कळलं नाही. त्या दिवशी कीर्तीला शांत बघून किशोरला कळलं की नक्कीच आई कीर्तीला काहीतरी बोलली असणार. किशोरने कीर्तीला जेवण करताना विचारलंही, पण तिने आई मुलामध्ये वाद नको म्हणून तिने विषय काढला नाही. किशोरच्या शेजारी राहणाऱ्या काकू त्यांच्या आईला भेटायला आल्या होत्या. किशोरची आई आणि काकू दोघीही छान गप्पा मारत होत्या. आई त्या काकूंना गावाकडचं सगळं सांगत होत्या. कीर्तीने दोघींसाठी मस्तपैकी आल्याचा चहा आणून दिला. तेव्हा कीर्तीला पाहून काकू म्हणाल्या, ताई, खरंच सुनेच्या बाबतीत नशीब काढलं म्हणायचं तुम्ही. खरंच कीर्ती खूप छान गुणाची मुलगी आहे. अगदी माझ्याशी तर आईसारखंच बोलती हो. कुणी कधी काही बोललं तर मला येऊन सांगते. मीही तिला माझ्या मुलीसारखं समजावून सांगते. लोक काही बोलतात, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. तशी गत आहे लोकांची. कीर्तीच्या सासूबाई शांतपणे ऐकत होत्या. त्यांना आता समजलं होतं की आपण त्या बाईंनी सांगितलं काही पण त्याच्यावर लगेच विश्वास ठेवून शहानिशा न करता परक्या माणसाचं ऐकून कीर्तीला काही बोललो. त्यांना त्याची चूक समजली होती. त्या काकू घरी जातात. कीर्ती आत काम करत असते तेव्हा सासूबाई तिला स्वयंपाकात मदत करतात. तिच्याशी छान बोलतात, मायेने विचारपूस करतात. तो क्षण तर कीर्तीला आपली आईच बोलते असं वाटू लागलं. मग सासूबाईंनी कीर्तीची माफीही मागितली. दुसऱ्या दिवशी ते किशोर आणि कीर्तीला आशीर्वाद देऊन आपल्या गावी गेले. त्यांना किशोर आणि कीर्तीचा सुखाचा संसार पाहून मनाला खूप समाधान वाटलं. एक दिवस कीर्तीची शेजारी राहणारी मैत्रीण आली कीर्तीला बोलण्यासाठी. बऱ्याच दिवसापासून एकमेकींना भेटता नाही आलं म्हणून गप्पांची चांगलीच मैफिल रंगली होती. संध्याकाळची वेळ होती. कीर्तीने मिनलसाठी कॉफी केली. थोड्या वेळानंतर मिनल कीर्तीला म्हणाली, एक विचारू कीर्ती? हो विचार ना. तेव्हा मिनल तिला म्हणाली, तुला माहिती आहे ना, त्या स्टॉपजवळ नेहमी उभी असणारी टुकार मुले रोज तुला बघत असतात. तू काही बोलत का नाही? हो मी बोलले त्यांना. आणि मिनू, त्यांना काय काम आहे? बापाच्या जीवावर जगणारी ती मुलं. लोक काय ग बघतात, आपण कशाला लक्ष द्यायचं? पण आपल्या वाटेला गेल्यावर तेव्हा त्याला सोडायचं नाही. तिचं हे बोलणं ऐकून आज मिनलला समजलं होतं की कीर्ती खूप स्ट्रॉंग आहे. तसं नाही ग, तुझी काळजी वाटली म्हणून मी हे बोलले. मिनलने असं म्हणताच कीर्ती म्हणाली,
अगं, माझी काळजी करायला किशोर आहेत की. ते माझं सुरक्षा कवच आहे, ज्याने माझं संरक्षण होतं. त्यामुळे मला कसलीही भीती नाही. भले पुरुष माझ्याकडे बघत असतील, पण 4 हात लांबूनच बोलतात. कुणी काही बोलत तर ते हाड तोडून टाकतील. तालमीत जायचे ते. आपल्या नवऱ्याचं कौतुक, तिच्यावरचा विश्वास, त्याचं प्रेम व काळजी सगळंच कीर्ती मिनलला सांगत होती. मिनलला तिचं ऐकून खूप छान वाटलं. खरंच किती छान आहेत हे दोघे. एकमेकांसाठीच बनलेले. खूप छान आहात तुम्ही दोघं. नशीब लागतं असं समजून घेणारा आणि काळजी करणारा नवरा भेटायला. कीर्ती, तू मात्र लकी आहेस. कीर्तीच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली. मिनल आपल्या घरी जाते तेव्हा कीर्ती किचनमध्ये जायला निघते. तेव्हा नेमका किशोर घरी येतो. तो मिनल आणि कीर्तीचं बोलणं चालू असताना आला होता. कीर्ती त्याच्याविषयी जे काही बोलत होती ते ऐकून त्याला मनाला खूप छान वाटलं. किशोर कीर्तीचा हात धरून थांबवतो व तिला 5 मिनिट बस म्हणून सांगतो. तीही बसते. आज त्याने कीर्तीसाठी मोबाईल गिफ्ट म्हणून दिला. तिचा मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता हे किशोरच्या लक्षात आलं होतं. कीर्तीला खूप आनंद झाला. तिने एवढा महागडा का आणला तुम्ही, असं त्याला विचारल्यावर किशोर तिला म्हणाला, असू दे ग, तू कधी काही स्वतःहून मागत नाही. ती मोबाईल बघत असताना ती खूप आनंदात होती. किशोरला तिच्या चेहऱ्यावरचं हे स्मित हास्य नेहमी बघायला आवडायचं. तो दोघांसाठी चहा करून आणतो तेव्हा त्याच्या हाताचा स्पेशल चहा पिऊन तिला तरतरी आली. दोघेही आज निवांत गप्पा मारत होते. किशोरने आज कीर्तीशी खूप गप्पा मारत होता. त्याने आज खास तिच्यासाठी वेळ काढला होता. मिनलच्या बोलणं ऐकल्यामुळे किशोर कीर्तीला म्हणाला, तुला कुणी काही बोलत असेल तर मनाला लावून नाही घ्यायचं. आणि हो, कुणी काही म्हणू देत कीर्ती, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि तुला मला सांगायची काही गरज नाही. मला सगळं दिसतंय ना, आणि तू दिवसभर माझ्याच सोबत असते. किशोर तिचंही कौतुक करत होता. आज कीर्तीला मनाला खूप छान वाटलं. एका स्त्रीला नवऱ्याच्या तोंडून आपलं कामाचं कौतुकाचे 2 शब्द ऐकले की बरं वाटतं. तिला अजून काम करायला एक नवा उत्साह मिळतो. किशोर सांगत होता, कुठल्याही प्रसंगात आपण आपली साथ सोडायची नाही. नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात पडलेली गाठ. रिलेशनशिपमध्ये चंद्र ताऱ्याची गरज नसते. गरज असते ती प्रेम, विश्वास आणि रिस्पेक्टची. एकमेकांवर प्रेम करतो तर तेवढा विश्वासही हवा. कीर्ती आज आपल्या नवऱ्याने केलेले कौतुकाचे शब्द ऐकून खूपच आनंदात होती. तिने मोबाईल बघितला. त्यात तिच्या आवडीची मराठी गाणीही भरली होती. एक गाणं लागलं, दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे, जग दोघांचे असे रचुकी, स्वर्ग त्यापुढे फिका पडे, स्वर्ग त्यापुढे फिका पडे, स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे, दोघांनाही जे जे हवे ते, होईल साकार येथे, आनंदाची अनतृप्ती ही शांत सावली इथे मिळे, जगदोगांचे असे रचुकी, स्वर्ग त्यापुढे फिका पडे, स्वर्ग त्यापुढे फिका पडे. कीर्ती त्या गाण्यात हरवून जाते. तिला एवढी आनंदी आज तो पहिल्यांदा पाहत होता. तो तिला जवळ घेतो. दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावतात. संसार सुखाचा होण्यासाठी नवरा बायको ही संसाराच्या गाडीची 2 चाकं असतात. दोघांनाही एकमेकांना समजून घेतलं आणि नेहमी एकमेकांना साथ दिली. तसेच नवऱ्याच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी बायको आणि आपल्या बायकोने केलेल्या कामाचं कौतुक करणारा तिचा नवरा, हे गणित छान जमलं की अनेक संसार सुखाचे होतात. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.